सार्थकचं सुपर स्पेशल डेव्हलपमेंट पासून तर विपස්සना आणि इंजिनिअरिंग या प्रवासामध्ये सार्थक सुरुवातीपासून आमच्या सोबत आहे. फोकस गोल नव्हतं. ते फोकस गोल सगळ्यात आधी मिळालं ज्यावेळेस आशिष सर भेटले, त्यावेळेस त्यांनी सांगितलं माइंडफुलनेस काय असतं. त्यावेळेस मग कळायला लागलं नाही आपण आता हे केलं पाहिजे. मग सरांनी मला तिथं विपස්සनाला पाठवलं. म्हणले ठीक आहे तिथं जाऊन ये एकदा, तुला कळन तुझ्या जीवनाचा उद्देश. आपल्या हातात काय मेहनत करणं. ठीक आहे आपण मेहनत केली. माझं NDAची रिटर्न क्लिअर झाली, SSB क्लिअर झाली. नमस्कार, मी भगवान उर्फ आशिष शांताराम काटकर, माइंडफुलनेस कोच, औरा एक्सपर्ट आणि अग्निहोत्र प्रशिक्षक. अद्वैत माइंड वेल्थ अकॅडमी ही वय वर्ष 5 ते वय वर्ष 30 पर्यंत जी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्या विद्यार्थ्यांना माइंडफुलनेस, 7 चक्रा हिलिंग, 7 चक्रा मेडिटेशन, व्हिज्युअलायझेशन, अफर्मेशन सिरीज, योग निद्रा, हाऊ टू मॅनिफेस्ट युअर डिझायर्स आणि हाऊ टू बिकम अ सक्सेसफुल पर्सन यावर विविध कार्यशाळा घेत असते. यामध्ये ज्या मुलांचे वय 5 पासून पुढील सर्व वयोगटांसाठी यामध्ये होलिस्टिक माइंड एम्पॉवरमेंट, नंतर माइंडफुलनेस आणि विविध मॉडॅलिटीज ज्या आपल्या जीवनासाठी अत्यंत उपयुक्त आहेत यावर गेल्या 12 वर्षापासून मी आणि माझी टीम कार्य करत आहे. यामध्ये विशेष गोष्टींचं घडामोडी घडत असतात. तर त्यापैकी एक सर्व जगाला आश्चर्यचकित करणारं उदाहरण म्हणजे आपल्यासोबत जो विद्यार्थी आहे तो म्हणजे सार्थक संदीप काळभोर. तर अतिशय सामान्य कुटुंबातून म्हणजे एका शेतकरी उद्योजक यांचा चिरंजीव म्हणून त्यांनी जो काही प्रवास या ठिकाणी केला आहे तर तो विद्यार्थी आज आपल्यासोबत आहे. थोडंसं मी त्यांच्याबद्दल सांगायचा प्रयत्न करतो की सार्थक संदीप काळभोर हा जो विद्यार्थी आहे आज इंजिनिअरिंग सेकंड इयरला आहे आणि वाडिया कॉलेज पुणे येथे शिक्षण घेत आहे. परंतु सार्थक जेव्हा आमच्याकडे वयाच्या 16 वर्षी या माध्यमात जोडला गेला तेव्हा सार्थकचं सुपर स्पेशल डेव्हलपमेंट पासून तर विपස්සना आणि इंजिनिअरिंग या प्रवासामध्ये सार्थक सुरुवातीपासून आमच्या सोबत आहे. तर सार्थकची जी बहीण आहे कुमारी समृद्धी ही सुद्धा या प्रवासामध्ये दादासोबत आहे. तर NDA मध्ये दादांनी जे काही यश मिळवलं त्यानंतर CET दिली, त्यानंतर इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश मिळवला. तर या सर्व प्रवासामध्ये दादा त्यांच्या जुबानी आपल्याशी एक हितगुज करणार आहे. तर दादा तुझं एक 2 ते 3 मिनिटांमध्ये आमच्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो का की सांगू शकतोस का की तुझा हा जो प्रवास आहे या प्रवासामध्ये तू तुझ्या पालकांनी, तुझ्या मेंटॉरनी, तुझ्या स्कूल मॅनेजमेंटनी तुला कशा प्रकारे सहकार्य केलं आणि तू त्याच्यातून कसा मार्ग काढत आज इंजिनिअरिंगमध्ये तू पोहोचलायस. हो नक्कीच. आता चालू केलं. आता सगळ्यात पहिली तर 10वी पर्यंत म्हणजे असं नॉलेज होतं, असं एक फोकस गोल नव्हतं. ते फोकस गोल सगळ्यात आधी मिळालं ज्यावेळेस आशिष सर भेटले, त्यावेळेस त्यांनी सांगितलं माइंडफुलनेस काय असतं. त्यावेळेस मग कळायला लागलं नाही आपण आता हे केलं पाहिजे. ठीक आहे मग कळलं गोल काय आहे. मग त्याच्यानंतर आपल्याला कळलं की आपण हे का केलं पाहिजे, ह्याचा अर्थ काय आहे, आपल्या जीवनात आपण हे करतोय ना हे कशासाठी करतोय. ठीक आहे ते कळालं. त्याच्याने कसं होतं आतून अशी ऊर्जा आली की हा आपल्याला हे कळालं. आता आपलं गोल कळाले, त्यासाठी लागणाऱ्या आपल्याला काय काय लागते ते कळाले. मग आता एवढं सगळं आपल्याला कळालं तर आपल्या हातात काय मेहनत करणं. ठीक आहे आपण मेहनत केली. माझं NDAची रिटर्न क्लिअर झाली, SSB क्लिअर झाली. पण एक दुःख आहे की एवढंच की मेडिकलमध्ये म्हणजे अनफिट झालो. मी मेडिकलला पण ट्राय केलं खूप. सगळ्यात नॉर्मल मेडिकल झालं, AMB झालं, RMB झालं, नाही झालं. ते माझं म्हणजे काहीतरी असं म्हणायला लागेल की देवाने काहीतरी मोठं ठेवलं लिहिलेलं, ते नाही झालं. ठीक आहे. आणि मग अजून सांगायचं म्हणलं तर मग सरांच्या मार्गदर्शनासाठी दर्शनाखाली आलो. सगळ्यात आधी तर मी 11वी 12वीला अभ्यास करायचो. अभ्यास मस्त करतोय मी. आता सगळ्यांना माहिती असतं 10वीतून गेलो आपण 11वीत आपले मार्क्स वाढत नाही, मार्क्स तर कमी होतात. आपण सगळे अभ्यास करतो, हे करतो ते करतो, होत तर काहीच नाही. मग ते कसं होतं लय मुलं काय होतात तिथं डिमोटिवेट होऊन जातात. पण ते कसं असतं सरांनी मला एक उदाहरण दिलेलं मध्ये की दूध उकळते. आता तू आता कसं मी अभ्यास करतोय ना, मी फुल फोर्सने अभ्यास करतोय पण रिझल्ट दिसेना. तसं दुधाचं कसं असतं, दूध उकळते. स्टार्टिंगला आपल्याला दिसतं का उकळताना, नाही दिसत. शेवटच्या ज्यावेळेस 2 सेकंद येतात दूध उकळताना तेव्हाच दिसतं. तसं पण आपल्या आयुष्यात आहे. सर मला तसे म्हणले आता तू एवढं हार्डवर्क करतोय ना
ते दिसत नाहीये, पण ज्यावेळेस तो सक्सेस दिसेल ना त्यावेळेस लोक म्हणतात हा ह्यांनी केलंय काहीतरी. तेच आहे. मग सरांनी मला तिथं विपश्यनाला पाठवलं. म्हणले ठीक आहे तिथं जाऊन ये एकदा, तुला कळन तुझ्या जीवनाचा उद्देश. गेलो, 10 दिवस मेडिटेशन केलं. सगळ्यात आधी तर वाटलं काय 10 दिवस असे निघून जाते. तिथं गेलो, पहिला दिवस गेला, त्यांनी रूल्स वगैरे सांगितले, ना कुणाबरोबर बोलायचं, ना कुणाबरोबर आय कॉन्टॅक्ट करायचा. तर मग करायचं काय तिथं. सकाळी उठायचं 5ला, संध्याकाळी डायरेक्ट 10 वाजता. म्हणजे मेडिटेशन असायचं, मध्ये ब्रेक वगैरे द्यायचे. ठीक आहे, मेडिटेशन करून पाय बी सगळे सुजलेले, बोलायचं नाही काय नाही. मग एवढं झालं सगळं. नंतर कसं आहे 3 दिवसांनी आता रिग्रेट व्हायला लागलं की तिथं रडू का काय करू तेच कळत नव्हतं. मग 2-3 दिवस जरा तसे गेले. त्यानंतर कळलं नाही आपल्याला आपलं आयुष्य कसं जगायचंय, आपल्या आयुष्याचा उद्देश. तिथं विपश्यना इगतपुरीला लोकांचे म्हणजे लाखोनी ते तिथं फॉर्म भरतात, पण 60-70 मुलांना सीट भेटतात. त्यात मला सीट भेटलेलं. असं वाटलं की नाही आपल्याला सीट भेटलं म्हणजे देवाने आपल्याला काहीतरी चांगलंच म्हणजे इंडिकेशन दिलंय की नाही तू इथं कर, काहीतरी चांगलं होईल. केलं म्हणजे उद्देश कळला जीवनाचा, सरांनी जसं सांगितलं तसं. मग त्याच्यानंतर मग मी सरांनी जे सांगतात त्यानुसार चालत गेलो, स्टेप बाय स्टेप. तसंच आता मग चाललं. आता इंजिनिअरिंगला आहे मी सेकंड इयरला. ओके. तर सार्थकच्या प्रवासामध्ये NDAचं रिटर्न असो किंवा SSB असो किंवा त्यामध्ये आलेलं एक मेडिकल फेल्युअर असो, तर याचा सामना करताना जेव्हा सार्थक माइंडफुलनेस, 7 चक्रा मेडिटेशन या माध्यमातून जेव्हा तो पुढे प्रवास करत राहिला, तेव्हा तो आज इतका फोकस्ड आहे आणि इतका तो डेडिकेटेड आहे की तो आज इंजिनिअरिंगमध्ये सेकंड इयरला आहे. तर सार्थकच्या वागण्यातनं हेच लक्षात येतं की आपण आपल्या विचारांची निगराणी केली पाहिजे आणि आपल्या ऊर्जा रस्त्याला समजून घेतलं पाहिजे. मग ते NDA असो, मग ते CET असो, मग ते NEET असो किंवा मग ते JEE असो. तर सार्थक सारखा विद्यार्थी जर का या दिल्लीत जाऊन झेंडा लावून येतोय, तर आपल्याला तर नक्कीच सार्थकपेक्षा जास्त सुखसुविधा मिळत आहेत. आणि अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे की या सार्थकच्या यशाबरोबरच त्यांच्या आईवडिलांचे सुद्धा फार मोठे योगदान आहे, जे आपल्याला दिसत नाही, परंतु याला कुठंतरी त्या लोकांनी दिलेला भक्कम सहयोग आहे. त्यामुळे सार्थक सारखे विद्यार्थी आज दिल्लीपर्यंत जाऊन झेंडा फडकवण्यामध्ये यशस्वी ठरत आहेत. तर हा एक छोटासा प्रवास आपण सार्थक सोबत बोलत होतो. तर मी अशी अपेक्षा करतो की प्रत्येक घरामध्ये सार्थक सारखा विद्यार्थी घडला पाहिजे, जो माइंडफुलनेस, विपश्यना, 7 चक्र आणि इतरही गोष्टी ज्या राष्ट्राच्या हितासाठी आहेत त्या समजून त्या लाईफमध्ये उतरवणं तितकंच आपण केलं पाहिजे. आणि सार्थककडनं आपण ही खूप मोठी प्रेरणा घेतली पाहिजे. तर आपल्यालाही असं वाटतं की मला NDA करायचं आहे, मला JEE करायचं आहे, मला NEET करायचं आहे किंवा मला भविष्यामध्ये MPSC UPSC करायचं, तर आपल्याला हे सार्थक सारखं कणखर दृढ निश्चयी बनावं लागेल. तेव्हा आपण त्या गोष्टीला हसत हसत आनंदानं आपल्या लाईफमध्ये प्राप्त करू शकतो. तर आता या प्रवासानंतर मी सार्थकला एक प्रश्न विचारू इच्छितो की सार्थक, आज आपण बघतो की इतकं जग सर्व फास्ट झालेलं आहे. धकाधकीच्या काळामध्ये लाईफ एकदम फास्ट झालेलं आहे. त्यामध्ये मुलांना ताणतणाव ह्या गोष्टी जाणवत आहेत. तर त्या विद्यार्थ्यांनी अशी कोणती गोष्ट केली पाहिजे की जे विद्यार्थी आता NDA करणार आहेत, जे विद्यार्थी आता JEE देणार आहेत किंवा NEETची तयारी करत आहेत किंवा त्यांना MPSC UPSC करायचं आहे, तर तुझ्या जुबानी त्यांना काय असा संदेश असेल की जेणेकरून त्या लोकांना या ठिकाणी यश मिळेल आणि ते तुझ्याकडनं मोटिवेट होतील? तर आता सांगायचं म्हणलं तर मी शॉर्टमध्ये सांगतो. कसं असतं, कन्सिस्टन्सी, डिटर्मिनेशन, हार्डवर्क प्लस स्मार्टवर्क विथ डिसिप्लिन नेचर, जर हे रुजू केलं ना तर कोणच तुम्हाला नाही थांबू शकत. कुठंच जायला कोण तुम्हाला काय थांबू नाही शकत. फक्त हे सगळं झालं पाहिजे, स्मार्टवर्क पण झालं पाहिजे, हार्डवर्क, डिटर्मिनेशन पण आलं पाहिजे, कन्सिस्टन्सी पण ते डिसिप्लिन्ड वेने झालं पाहिजे. जर ते झालं ना तर मग तुम्ही होणारच. आणि कसं आहे, आपल्याला आपल्या आतमधलं कळलं पाहिजे की नाही मला हे बनायचं आहे ना, तरच हे होऊ शकतं. आणि ते तर तुम्ही मला सांगितलंय, तुम्ही माझा ओरा वगैरे स्कॅन केला, तर मग तुम्हाला पण म्हणजे काय ओरा वगैरे स्कॅन करायचा असेल तर तुम्ही सरांकडे येऊ शकता की तुम्हाला म्हणजे कळेल की आपण कमी कुठे आहे आणि ते आपल्याला जी काय कमी आहे ती कशी म्हणजे पूर्ण करता येईल, ते सर चांगले ज्ञान देतील त्याबद्दल. तर दादा, आजकाल बघतो आपण की आपण जाहिरात बघतो किंवा मोबाईलमध्ये आपण विज्ञापन बघतो, ज्याला म्हणतो आपण ॲडव्हर्टाइजमेंट. तर यामध्ये सारखं ही तरुणाई का नकारात्मक
गोष्टी घडत चाललेली आहे. जसं की जंक फूड असेल किंवा रात्री लेट जागणं असेल किंवा रील असेल. तर या तरुणाईला जर आपल्याला सक्षम बनवायचं असेल तर तू तुझ्या जुबानी त्यांना काय संदेश देऊ इच्छितोस? बघा, जर तुम्हाला आता बघा एखादा मुलगा आहे, त्याला सक्सेसफुल बनायचंय, त्याला आतूनच माहिती आहे मला हे करायचंय, ठीक आहे. आता मुलांकडे काय झालंय, आल्या सगळ्यांकडे फोन, सगळ्यांच्या घरी आहे वायफाय, बसले फोनवर, काढलं इंस्टाग्राम, खाट 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 गेले, झाला कधी तास जातो कधी 1.5 तास जातो कळत नाही आपल्याला. जर तुम्ही बसताय ना, अभ्यासाला बसला ना, ठीक आहे अभ्यासालाच बसा, मोबाईल फ्लाईट मोडवर टाका, DND वरती टाका, द्या ठेवून कुठेतरी, ठीक आहे. जास्तीत जास्त कुणाचं जर मेसेज वगैरे घरच्यांचा कुणाचा यायचा असेल, कुणाचं तरी दुसऱ्यांच्या मोबाईलवर येईन. आपल्याला जर नोटिफिकेशन नाही दिसले तुम्ही एकदा करून बघा ते. जर तुम्ही एकदा केलं ना असं, तुम्हाला वाटतं ना हा रे आपण 1.5 तास जिथं 1 दिवस अभ्यास करतो ना, तेवढा 1.5 तासाचा अभ्यास होतो आपला. ते कसं आहे, हे मोबाईल आहे ना, जेवढं चांगलं आहे ना तेवढं वाईट पण आहे. त्यामुळे त्यापासून जरा जेवढा म्हणजे असं जेवढ्यात तेवढं ठीक आहे, पण जर ते आती केलं ना आपण, तिथं मातीच होती. त्यामुळं आपण तेवढ्यातच केलं पाहिजे ते. आणि लाईक जंक फूड वगैरे तुम्ही म्हणला, ठीक आहे तुम्ही खाल्लं ना, महिन्यातून एकदा खावा, म्हणजे आठवड्यातून एकदापर्यंत पण ठीक आहे. तुम्ही आता जर रोजच पिझ्झा बर्गर हे ते खात असाल तर त्याचा काय फायदा आहे. तुम्ही सात्विक खावा, चपाती भाजी. आता आपण गावाकडची लोक बघतो काय खातात, भाकरी वगैरे, त्यांचं तेच आहार आहे. काय त्यांचं असं आहे का पिझ्झा घे, सँडविच घे, हे ते तसं नाही ना. आता आपण जातो कॉफी प्यायला, मग आपण म्हणतो भैया थिक कॉफी देतो. थिक कॉफीत काय असतं, ते कॉर्नफ्लोर टाकतात, ते काय आपल्या हेल्थसाठी वाईट आहे. तसं नसलं पाहिजे. ठीक आहे तुम्ही घेताय ना, आणि म्हणजे जेवढ्यात तेवढं ठीक आहे, अति पण नाही लय कमी पण नाही. कसं आहे, जीवन चाललंय ना, तुम्ही जमान्यासोबत गेला पाहिजे. एकतर तुम्ही लय मागं पण नाही राहिलं पाहिजे आणि लय त्यांच्यापेक्षा पुढं पण नाही गेला पाहिजे. हाय ना, ह्याच्यासोबत राहायचं. फक्त तुम्ही काय मेंटली स्ट्रॉंग राहायचं आणि तुम्हाला जे अचीव करायचे ते अचीव करायचं आणि सात्विक फूड खाल्लं पाहिजे. तर सार्थकने जसं स्वतःमध्ये सार्थक एका मुलाखतीमध्ये बोलताना सार्थकच्या जुबानी असं आलं की सार्थकने 84 किलोवरून त्याचं वेट जे आहे ते 64 म्हणजे 64 किलोपर्यंत आणलं. तेव्हा सार्थक 3 दिवस पाणी सुद्धा पिलेलं नव्हता. तिथून सार्थकला जी प्रेरणा मिळाली की आपलं वजन वाढल्यामुळे आपल्याला जी वजन कमी करायची जी काही रिक्वायरमेंट होती, तर त्यासाठी सार्थकने तो प्रवास पूर्ण केला. परंतु त्या प्रवासामध्ये सार्थकला हे समजलं की आपण जर का आपलं आहारावर जर नियंत्रण ठेवलं असतं तर 84 किलो वजन झालंच नसतं आणि इझिली ते लवकर कमी करता आलं असतं. तरी सार्थकने केलं. तर सार्थकचं म्हणण्याचा उद्देश हेच आहे की आपण आपलं जे काही सात्विक अन्न आहे ते चांगलं सात्विकच घेतलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला त्याच्या संबंधी कोणते आजारही जुळणार नाहीत आणि आपली जी तामसिक वृत्ती वाढते तर याचं कारण कुठंतरी आपलं अन्न असतं. म्हणतात ना की जैसा अन्न वैसा मन. तर पुन्हा तेच की तुम्ही जंक फूड अवॉइड करा, तुम्ही जंक विचार अवॉइड करा. तुम्ही जे 6 तास रील बघता दिवसभरातून त्याला कुठंतरी 1-1.5 तासावरच ठेवा आणि तो जो वेळ आहे तो तुमच्या अभ्यासासाठी, तुमच्या जीवनाच्या उत्थानासाठी तुम्ही वापरला पाहिजे. अद्वैत माइंड वेल्थ अकॅडमीच्या जे काही मेंटॉर आहेत किंवा जे काही मार्गदर्शक आहेत, तर तुम्ही त्या लोकांसोबत जर जुळला तर तुम्हाला सार्थक सारखा जीवन प्रवास हा अजूनही सुखकर करता येईल. कारण की सार्थकचं आज जे काही वास्तव्य आहे ते सेमी सिटीमध्ये येतं. जर सार्थक सिटीमध्ये असता समजा तर अजून त्यामध्ये चांगलं डेव्हलपमेंट झाली असती किंवा त्याचपेक्षाही सुंदर झाली असती. तर तुम्हालाही असं वाटतं की बाबा मला माझ्या मुलाला NDAमध्ये, एअरफोर्समध्ये, नेव्हीमध्ये पाठवायचं आहे, मला CET मध्ये त्याला क्रॅक करण्यासाठी त्याला मार्गदर्शन करायचं आहे, त्याला टॉप येण्यासाठी त्याला मदत करायची आहे, किंवा मला माझ्या मुलीला नीटमध्ये मेडिकलसाठी तयार करायचं आहे. तर लक्षात ठेवा की हा प्रवास आहे, इथं डेस्टिनेशन नाही. तर या प्रवासामध्ये चालत असताना कोणत्या कोणत्या गोष्टीची गरज आहे, कोणत्या कोणत्या गोष्टी करायला पाहिजे, याचं सर्व मार्गदर्शन तुम्हाला अद्वैत माइंड वेल्थ अकॅडमीमध्ये मिळणार आहे. त्यामध्ये तुम्ही तुमचं लाईफस्टाईल, तुमचं योग निद्रा, तुमचं माइंडफुलनेस, 7 चक्रा हिलिंग, 7 चक्रा स्कॅनिंग, एव्हरीथिंग, म्हणजे म्हणतात ना की 100% स्पिरिच्युअल लाईफ, 100% मटेरियल लाईफ. तर या सर्वांचं जे काही ट्रेनिंग आणि प्रोग्राम्स या अकॅडमीने डिझाईन केलेले आहेत, त्यामध्ये मी स्वतः त्यामध्ये मेंटॉर आहे, माइंडफुलनेस कोच म्हणून काम करतो, नंतर ऑरा स्कॅनिंग एक्सपर्ट म्हणून मी काम करतो आणि अग्निहोत्र प्रशिक्षक म्हणून काम करतो. तर तुमच्या जीवनामध्ये जे काही महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपली संतती.
तर मी पुन्हा पुन्हा सांगेन की आपली संतती जर चांगली असेल तर आपली संपत्ती वाढायला वेळ लागणार नाही, परंतु संतती जर बिघडली तर त्या संपत्तीला काही अर्थ नाही. आणि अशा असंख्य उदाहरणं आज देशविदेशात घडताना आपण पाहत असतो. आणि मी पुन्हा पुन्हा सांगतो की संतती जरी तुमची असली तरी संपत्ती मात्र ही राष्ट्राची आहे आणि ही संपत्ती जपणं आपलं काम आहे, प्रत्येक पालकाचं काम आहे. प्रत्येक शाळेने, प्रत्येक कॉलेजने माइंडफुलनेस, एनर्जी रहस्य, नंतर विपश्यना या गोष्टीवर काम करणं तितकंच महत्त्वाचं आहे. जितकी अकॅडमिक ग्रोथ महत्त्वाची आहे तितकंच मनस्वास्थ्य देखील महत्त्वाचं आहे. तरच आपलं राष्ट्र हे मजबूत, कणखर, बळकट आणि अर्थसंपन्न बनेल. नाहीतर मग हे फक्त तिथल्या तिथंच राहील. तर यावर विचार करणं, चिंतन करणं आज काळाची गरज बनलेली आहे. जेव्हा हे सायन्स देश विदेशात जातं तेव्हा तिथे वैज्ञानिकपणे प्रयोग होतात आणि मग ती गोष्ट त्यांच्या करिक्युलममध्ये येते. अगदी त्याचप्रमाणे आपल्या भारतात देखील याची सुरुवात झालेली आहे. तर हे अजून चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे. त्यासाठी आम्ही सर्व टीम आपल्यासोबत आहोत. खाली दिलेला तो चॅटबॉट नंबर आहे, तो AI चॅटबॉट नंबर आहे. तुम्ही त्यावर तुमची कोणतीही रिक्वेस्ट असेल ती टाकू शकता. खाली जो नंबर दिसतोय तुम्हाला 8600026108, तर यावर तुम्ही अग्निहोत्रा संबंधी, औरा संबंधी, माइंडफुलनेस संबंधी, SSD संबंधी जे काही प्रश्न आहेत ते विचारू शकता. तो चॅटबॉट 24 आवर ऑन आहे. आणि तसंच तुम्ही जो काही ऑफिसचा पत्ता खाली दिसत आहे तुम्ही त्याला वैयक्तिकरित्या भेट देऊ शकता. तिथं तुम्हाला माझ्यासह माझी टीम पूर्ण मार्गदर्शन करेल आणि तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन होण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू. जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत आम्ही राहू आणि तुम्ही तुमचं जीवन बदलू शकता, एवढंच सांगतो. धन्यवाद.